नमस्कार. माझं नाव प्रांजली खरिवले. मी आपल्यासमोर विषय मांडते. माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी स्त्री महाराणी येसूबाई. हो, महाराणी येसूबाई म्हणजे कोण? तर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई, तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी. महाराणी येसूबाईंचा हा इतिहास आपल्याकडून दुर्लक्षित झाल्यासारखाच वाटतो. महाराणी येसूबाईंचा इतिहास प्रत्येक महिलेपर्यंत पोचला पाहिजे, कारण महाराणी येसूबाईंचा हा त्याग खूप अनमोल आहे. त्यांचं जीवन खूप कष्टमय आणि खूप खडतर असं होतं, तरी त्यांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही. आणि आजच्या महिला छोट्या छोट्या गोष्टींवरून आत्महत्या करतात. त्यांना ही प्रेरणा, त्यांना हा आदर्श समजण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे. महाराणी येसूबाईंचा जन्म शृंगारपूर येथे 1658 रोजी झाला. त्या जन्मल्यापासून खूपच हुशार होत्या. त्यांची बुद्धिमत्ता खूप तल्लख होती. म्हणूनच छत्रपतींनी त्यांना कुलमुखत्यार हे पद दिले होते. जे स्वराज्य मावळात पसरलं आहे, त्या स्वराज्याच्या त्या कुलमुखत्यार होत्या. महाराणी येसूबाईचं माहेर शृंगारपूर. त्यांच्या पिताश्रींचे नाव पिलाजीराव शिर्के. छत्रपतींनी एकदा त्यांच्या पिताश्रीकडे शब्द टाकला. ते त्यांना म्हणाले, पिलाजीराव, तुमच्या घरचे अनमोल कन्यारत्न आमच्या पदरात टाकाल का? तुमच्या घरच्या राजाऊला आमच्या घरच्या सुनबाई कराल का? छत्रपतींनी शब्द टाकला आणि कोण नाही म्हणेल का? तरी पिलाजीराव शिर्केंनी लगेच होकार दिला. ते म्हणाले, महाराज, हे आमचं अहोभाग्य आहे, अहोभाग्य आहे महाराज. आणि त्यांनी होकार दिला आणि राजाऊ भोसल्यांच्या सुनबाई झाल्या. भोसल्यांच्या सुनबाई झाल्या खऱ्या, पण त्यांचं माहेरचं नाव राजाऊ. भोसल्यांच्या घराण्यात येऊन त्या स्वराज्याच्या येसूबाई होऊन गेल्या. पण त्याचबरोबर शंभूराजांच्या पत्नी आणि त्या लहान वयातच त्यांचं लग्न झालेलं, म्हणून त्या सर्वांच्याच लाडक्या होता. महाराज तर त्यांना त्यांच्या वडिलांसारखे, खूपच माया त्यांच्यावर. आऊसाहेब तर त्यांचा जीव की प्राण. आऊसाहेबांचा शिकिस्त फारच दांडगा होता. त्यांच्या कुशीतच त्या न्याहाळून निघाल्या आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. आऊसाहेब येसूबाईंना नेहमी म्हणायच्या, येसूबाई, माणसं पारखायला शिका, तरच स्वराज्य व्यवस्थित चालेल. आणि आऊसाहेबांच्या शिकवणीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायेमध्ये येसूबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची स्वारी फारच दांडगी होती, पण तितकीच हुशार आणि कणखर देखील. राग नेहमीच नाकावर, पण तो नेहमी म्यानबंद असला पाहिजे, असा महादेवाचा दुसरा अवतार म्हणजे संभाजीराजे. संभाजीराजांनी एकदा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी एक कविता लिहिली. श्री सखी राधनी जयती, श्री सखी राधनी जयती. आणि येसूबाई तर भारावूनच गेला. आबासाहेब म्हणजेच महाराज असेपर्यंत कसं सगळं चांगलं चाललं होतं, पण त्या देवाला हे बघवलं नाही. त्यांनी महाराजांना अचानक नेलं. रायगडाने तर हंबरडाच फोडला होता, कारण रयतेचा राजा गेला होता. पण एवढं असूनही त्या कारभाऱ्यांचं कारस्थान काही थांबलं नाही. येसूबाई आणि संभाजी महाराज पन्हाळगडी होते. त्या कारभाऱ्यांनी संभाजी महाराजांना आणि येसूबाईंना गाफील ठेवून महाराजांचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. आता खरी परीक्षा होती ती शंभूराजांची. जसा महाभारतात अर्जुन नात्यांच्या धर्मसंकटात सापडला होता, तसे शंभूराजे आणि येसूबाई आता नात्यांच्या धर्मसंकटात सापडले होते. पण तरीही येसूबाई डगमगल्या नाही. त्या शंभूराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या नेहमी म्हणायच्या, आम्ही वाईट माणसांना नाही, तर माणसाच्या वाईटाला विरोध करतो. त्यांनी रायगड जवळ केले, रायगडाला पोटाशी धरले आणि रायगड ही जागा झाला आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. आता शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. सगळं चांगलं चाललं होतं. त्यांच्या पोटी एक कन्यारत्न तर होतं, पण शाहूबाळाच्या रूपानं त्यांच्या पोटी एक पुत्ररत्नही जन्माला आलं. आता कुठे त्या भविष्याची स्वप्न पाहू लागल्या होत्या. आता कुठे स्वराज्य भरू लागलं होतं. वाळलेली झाडं त्याला नवीन पालवी फुटू लागत होती. पण कालाने पुन्हा एकदा घात केला. औरंगजेब नावाच्या दानवाच्या तावडीत शंभूराजे अडकले. जेव्हा येसूबाईंना हे समजलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. अशक्य, त्या म्हणाल्या, हे अशक्य आहे. अरे शंभूराज, एवढ्या प्रचंड
ताकदीचे शंभूराजे अशा ऐरागराच्या हाती लागणे अशक्य आहे. अरे वनव्याला कुणी थांबवतं का? अरे छावा आहे तो छावा, शिवरायांचा छावा. त्यांना असं ऐरागेऱ्याने पकडणं अशक्य आहे. पण त्यांच्या सख्या भावानेच फितुरी करून त्यांना पकडून दिलं होतं. जेव्हा येसूबाईंना हे समजलं तेव्हा त्या म्हणाल्या, हीच का भावीस गणोजी राजा, हीच का भावीस? अरे पण तू जाणतो आहेस मी येसूबाई येसू आहे. येसूबाई कधी हारली नाही आणि कधी हारणार नाही. मी कधी कोणासमोर नतमस्तक झाले नाही आणि होणारही, आणि स्वराज्याच्या राजकारणातही कधी फसले नाही. शंभूराजांच्या अटकेनंतर येसूबाईंनी मोठ्या धैर्याने निर्णय घेतले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज ह्यांना गादीवर बसवलं आणि राज्यकारभार सुरू केला. शंभूराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला. तेव्हा देखील त्यांनी स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई राणीसाहेब यांना सुरक्षित ठिकाणी रवाना केलं आणि स्वतः 8 महिने गड लढवला. पण त्यांची ताकद कमी पडली आणि त्या पराभूत झाल्या. औरंगजेबाने त्याला कैद केलं आणि घेऊन गेले. त्यांच्यासोबत शाहूबाळही होतं. औरंगजेबाच्या कैदेत त्या 29 वर्ष होत्या. 4 जुलै 1719ला त्यांची सुटका झाली. माहेरच्या फितुरीचा कलंक, नवऱ्या पतीची 40 दिवस हाल करून केलेली हत्या, एवढं दुःख तर द्रौपदीच्याही वाटेला आलं नव्हतं. तरीही येसूबाईंनी सहन केलं, कारण त्यांच्या मनात एकच विचार होता, तो म्हणजे स्वराज्य. हे श्रींचं राज्य वाचवायचं होतं, कारण त्यांच्या नसानसात स्वराज्य आहे, त्यांच्या रक्तात स्वराज्य आहे आणि त्यांच्या मनात फक्त स्वराज्यच आहे.